रात्री 12 वाजता भाजले ना गहू आणि हरभऱ्याची डाळ. कोण बापा शांताबाई 12 वाजता काऊन भाजले? दिवसभर कुठे गेली होती? आणि ते सुनबीत आहे ना, त्या सुनीने नाही भाजून ठेवले? काय सांगू आता, डबल डबल काम झालं मला, डबल डबल मला गहू धुवा लागले म्हणून ते सुकायला टाइम लागला. आणि मग 12 वाजता मी भाजले, 12 वाजता सुकले. तर काऊन व बापा तुले डबल डबल धुवा लागले? एवढे खराब होते का तुझे गहू? कोणाची होय तर बकरी आली आणि दिलं तोंड लावून, धुतल्या धुतल्या गव्हाले तोंड लावून काय अर्धी पर्धी खाल्लं आणि त्याच्यावर तुडून तुडून चालली गेली. मी हाकलली तर कोणाचं काय म्हणतो शांताबाई? मायाच वय बकरा. आपल्या गावात मायाशिवाय कोणाच्या घरी आहे काय बकरा? बकऱ्या हं मायाच बकरा असं आला तुझ्या घरी. हो विमलाताई, काळा होता बापा, काळा बकरा तुमचाच वय काय? हो हो माच वय, माच वय. तिच्याचा बाप गेलता काल बकऱ्या चाराले. तिच्याचा बाप तर माहित आहे कसा आहे तर. हा पुऱ्या बकऱ्या घरी आणल्या नाही, स्वतः धावत धुवत घरी येऊन जाते. म्या बकऱ्या म्या हाकलं टाकलं तर तेले कोठ्यात नेल्या. आणि मग एक बकरा जेवाचा होता तरी मी बोलली त्याला येते म्हणे, येते म्हणे. तर गावातून फिरून आला का, त्या घरून आला का ते उष्ट करून. हो ना विमलाताई, असं नको करत जा विमलाताई. असं आता मी होय म्हणून मी हळहळ केलं, हर्र हर्र केलं ना बस. नाही तर कोणी दुसरं राहिले तर काड्या मारतेत ना, मग लंगडे लुडक करतेत ना. मग आपण म्हणतो का पाय बापा लोकांनी मारलं. हा बस झालं त्याच घरी आलता बकरा. हा विमला बस झालं हिच्याच घरी गेलता बकरा. ते मुन्नीच्या घरी तोंड लावलं असतं तर मुन्नीला झोडपत मारलं असतं तुमच्या बकऱ्याले. हा पर लंगडच केलं असतं. मी नाही सोडत व मोका. हिजाचा बाप मोठा कामचोर आहे. मान होत नाही, मान होत नाहीच करते. खाते पेते दमणार पण आणि म्हणते मान होत नाही, मान होत नाही. हा कसा बसा गेला काल बकऱ्या घेऊन आणि आज म्हणे मले आता तूच जातो म्हणे. आता मला बकऱ्या घेऊन जावं लागेल मला. तिकडे तुम्ही दिसल्या उभ्या म्हणून आले मी इकडे. आता जातो बकऱ्या घेऊन मी. अमाय आता काय विमला ताई, आता बकऱ्या घेऊन जाता चला नाही का सातू दडाले बाजार करायला, नागपंचमीचा बाजार. अमाय हो गड्या, मी इथं हरभराची डाळ आणि गहू भाजून ठेवले. मी आधी दळाले तर जावत आहे. थांब आता त्याला त्या विजाच्या बापाच्या मागं लागतो. नाही चारायला नाही तर चारा तरी आण म्हणतो. आता हे सणवार करणं बी जरुरी आहे. काम 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 काय. हो चाल मी येतो, मला यानाच आहे. नागोब्याची मूर्ती आणून म्हणतो मी. मूर्ती आणा लागतो आपल्या मस्त भीतीवरच मस्त असे तेलाने नागोबे काढा आणि त्याचीच पूजा करा. मूर्ती आणून मग पूजा करा ना, मग कुठे ठेवाल? मी तशीच करतो बा. मी नाही आणत पोस्टर गिस्टर आणि मूर्ती गिरती, मी काही नाही आणत. मी आपल्या भीतीवर मस्त तेलानं 7 नागोबे काढतो आणि त्याची पूजा करत असतो मी दरवर्षी. मी बी तशीच करतो बा, मी बी तशीच करतो. पण ह्या वर्षी विचार केली का मूर्ती आणाव बा, मस्त पूजा कराव. आपला भाऊच मानला जाते ना नागोबा. नागोबा म्हणजे आपला भाऊ. हा तर म्हणून म्हणतो मस्त मूर्ती गिरती घेवा आणि मग लागन तर ते वारुडावर नेऊन ठेवून देवा. पूजा झाली का हा तिथे राहते काय होते. मग ते मातीची मूर्ती आणा, मातीची. वरतून पाणी आलं का त्या वारुडावरच विरघळून जाते. मातीची घेवा मग आणून आणि करावं त्याची पूजा मग. हो मी तसाच विचार केली ह्या वर्षी. काही वारुडावर घे नाही जावा म्हणलं पूजा करायला. मस्त मातीची मूर्ती नागोब्याची घेऊन येतो आणि घरीच मस्त पूजा करतो. नाही व तरी वारुडावर चालता व. वारुडावर आपण दरवर्षी वारुडावर पूजा करतो. मूर्ती बी घेतो म्हणा तू, तुला म्हणाय नाही घेतो मातीची. घरी बी आपण पूजा करू आणि वारुडावर बी जाऊ ना. उद्या नाही जमणार व वारुडावर जाणं. नागपंचमी पहिला सोमवार संगत आला. उद्या आपल्याला महादेवाच्या मंदिरात बी जावं लागते. पहिला सोमवार बी काय उद्या, श्रावण सोमवार पहिला. मग आता वारुडावर जाण का इकडे जाण, त्याच्यापेक्षा असं करा ना. हा नागोबाची पूजा घरीच करून घेऊ आणि मस्त महादेवाच्या मंदिरात जाऊ, मस्त पूजा करू शिवलिंगची. दोन्ही होते व केलं तर दोन्ही होते. पहिले काय करू आपण, पहिले सकाळीच उठून 7 वाजताच, पहिले 7 वाजताच उठून आपण शिवलिंगची पूजा करायला जाऊ. शिवलिंगची पूजा करून आलं का मग वारुडावर जाऊ पूजा करायला. आणि मग वारुडावरची पूजा केली का मग मस्त झोके घेऊ मस्त. बस पुरा दिवस याच्यातच जाते. आणि मग रातच्यानं सण घी करून मग आपल्या नागोबाची पूजा करू घरी. हो तसं जमते, तसंच करू मग. कोण कोण चालते मग आता सातू दडाले तर चला पटकन बाजारही करून आणला हाया फुटाने सगळं घेऊन येऊ. चाल ना मी येतो. चल मग मी बी येतो. मी सांगतो हिच्याच्या बाबाले. हो मी बी येतो. चाल ये जा मग माठेल्यावर बाजार झाला म्हणजे पावभाजी खावाले. हा येईन बापा. आता बाजार लवकर झाला आणि पाण्या पावसात आम्ही घरी येवाचा विचार करन पहिले. पण टाइम भेटला तर येईन, पण वाट नको पाहिजे काय वा, नाही तर हे वाट पाहत बसन. हो हो हो. पाय कसा माणूस आहे बाई, रातभरही झोपते मार घोरू घोरू आणि आताही झोपते. सकाळी उठूनही झोप येते. अशी काय झोप येते बापा ह्या माणसाला? कायले कटकट करून राहिली तू? माणसाले जगू दे जराचं. उरलेले थोडेसे दिवस आहेत जगाचे तर जगू दे ना आता.
आता कटकट जवानीची कटकटच केली ना, आता म्हातारपणी कटकटच करतो काय? काय निरा झोपतच राहता काय? निरा झोपतच राहता काय? रातभर झोपता ना, मग सकाळची झोप येते का तुम्हाला? जराशे उठत जा, अंगणात जात जा जरासा उजेडामध्ये. आ ते दिमाग चालू राहील, नाही तर इथं घरामध्ये झोपले 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 अजून अजून आळस येते तुम्हाला. झोपलो होतो काय मी? डोळे लावलो होतो मी फक्त. डोळेच लावून होतो फक्त, झोपलो नाही आम्ही. डोळे लावून आहे. काऊन डोळे लावून आहे? हा आता ते बकराईचं काही पाहा लागते का नाही पाहा लागत का? त्याला उपाशी राहू द्यायचं का त्याला डोळे लावून? आता तू येतो ना बकरी आज? कालच तर म्हटलं होतं तुले उद्या तू येतो म्हणून. एकाच गोष्टीले 10 वेळा, एकाच गोष्टीले 10 वेळा. आता काही करू नाही काय बापा घरामध्ये? आता सणवार आला, आता सणवाराची तयारी नाही करू काय बापा? हा साऱ्या गावातल्या बाया सणवाराच्या तयाऱ्या करायला लागल्या आणि मी काय बकऱ्या चारायला जाऊ काय? तुम्ही घरात झोपले राहता काय? हा तुमच्याने हेही नाही होत ना तेही नाही होत. सातू रडायला जातो म्हणतो तर जराशे फुटाने लाहे आणतो म्हणतो तर. जाणं तर जाय ना, जाय आण काय आणतो तो. कर तयारी, काय तयारी करतो तो. बकऱ्या उपाशी राहू द्या का ते बकऱ्याला? जा उठा, जा बकऱ्या घेऊन जा. मी तर सातू दळायला चालली, मी साऱ्या बाया चालल्या तर मग जातो येतो आम्ही. ते मी बकरीचं पाय तुम्ही तारा आणून टाकून द्यायला लागेल. बाबा काय झालं तुम्हाला? काय असे भांडत राहता तुम्ही लहान मुलांसारखे? आता तर प्रेमानं राहा. गेली जवानी आला म्हातारपण तरी भांडतास तुम्ही. आता तरी थोडं म्हातारपणी तरी प्रेमानं राहा. नका भांडू असे. भांडून नाही राहिली व पुन्हा त्या बाबाला पाय बरं समजत नाही. आता मी सणावाराची काही तयारी करू नाही काय? लाह्या फुटाने आणतो म्हटलं, सातू दळून आणतो म्हटलं. उद्या नागपंचमी आहे, श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे, तर काही करू नाही काय मी? करा ना तुम्ही, तुम्हाला जे वाटते ते करा ना तुम्ही. तुमच्या हात काय कोणी धरले आहे का? बाबा तुम्हाला मना करतात का? नाही मग बकऱ्या म्हणते मला चारायला नाही म्हणते, तू म्हणते बकऱ्या. मग मी आता बकऱ्या चारायला नेऊ का सातू दळायला जाऊ? काय करू मी तू सांग. त्याले तेच म्हणून राहिले त्याले का तुम्ही बकऱ्या घेऊन जा बा, मी सातू दळायला जातो. हा बाबा इथे तर बरोबरच आहे ना. आईला जाऊ द्या, आईला बाजाराला जाऊ द्या ना, पंचमीचा बाजार करणार त्या. तुम्ही जा ना बकऱ्या घेऊन. तुम्हाला काय होते बकऱ्या घेऊन जायला? तुम्ही घरीच तर आहे ना. हो ना बाई, पुन्हा जातो ना. मग मी आता थोडंसं थकल्यासारखं लागत होतं म्हणून म्हटलं इले तर मी आज काही बकऱ्या घेऊन नाही जात. मी बकऱ्याला चारत आणतो, घरी टाकून देतो. तसं करा मग, उपाशी नका ठेवू त्यांना. काही पण करा आणि त्यांचं पोट भरा, बकऱ्यांचं पण. हो पुन्हा उपाशी नाही ठेवत बकऱ्याले, काहीतरी करूनच मी आणतो चारा. तू कुठे निघाली आता पुन्हा? पेपरचं गिरजा हातात घेऊन सना. मुलांची परीक्षा आहे ना आई उद्यापासून, तर मी त्यांच्यासाठी पेन पेन्सिल वगैरे घ्यायला चालले. चाल ना मग मा संगत बाजार बी करून घेऊ आणि ते काय घ्यावं ते बी घेऊन घेतो तू. नाही नाही मला नाही त्याच्यामध्ये बाजार वगैरे करणं. तुम्ही करा तो बाजार, मी माझं काय घ्यायचं स्टेशनरी घेऊन मी येऊन जाईल. तुम्ही करा ते. ठीक आहे. हो आणतो ना, सगळं आणतो. अगरबत्ती, धूपबत्ती, अजून म्हणतो हे नागोबाची फोटो नाही तर मूर्तीच घेऊन येईन म्हणतो पूजा करायला. हो घेऊन येतो आणि नारळ बी आणतो, नारळ. हो आणि फुलं भेटन तर फुलं आणि मोहई आणतो, मोहई लावा लागते. हो नारळ बियाणं ना फुलं तर भेटन ना गावामध्ये, नाही तर सरपंच भाऊच्या वावरातून घेऊन येता तुम्ही सकाळी जाऊन फुलं. नाही काही अर्थ नाही त्याले. आपले दुकानातून बाजारातून फुलं इकायला येणार घेऊन येतो 10-20 रुपयाचे. कोणाच्या वावरातून आणणं, कोणाचं मन दुखून देवाला चढवणं काही कामाची गोष्ट नाही. घेऊन येतो इकत आणलेलं बरं. 10-20 रुपये गेले तर बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. बी इकतच आणतो, काही कोणाच्या वावरातून नाही कुठून नाही आणायला लागत. हो ते बरोबर आहे. नाही मावावरातून नेले फुलं असं होते. घेऊन येतो मी. बेलपत्र तर घेऊन येता, आजच घेऊन येता बेलपत्र. आता उद्या श्रावण सोमवार बी आहे. अरे हो, आज तर नाही पण उद्याच सकाळीच पूजा करायला जाणताय का तुम्ही? मी सकाळी जाऊन चहा घेऊन जाईन, बैले बांधून देईन आणि बेलपत्र घेऊन येईन. 7 वाजता जाऊ म्हणते बाया, म्हणते उद्या 7 वाजता जाणार आम्ही पूजा करायला. तिकून येऊन मग अजून वारुळावर जावत आहे आणि मग तिकून येऊन अजून झोके घेवाले जावत आहे आम्हाला. 7 वाजता जाईल. मग कधी जाण तुम्ही बेलपत्र आणाले? ठीक आहे ना, काही हरकत नाही. तू 7 वाजता जाशील काय तर मी 6 वाजता चालला जाईन, मग बेलपत्र घेऊन येईन. आजच घेऊन ये ना, राहते आरामानं जाऊन घेऊन ये आजच. नाही मी 6 वाजता जाऊन घेऊन येईन. मी 6 वाजता जाईन, घेऊन येईन. ताजं मस्त. काय तुम्ही 6 वाजता जाता का झोपून राहता? 6 वाजता आणता का बेलपत्र? पाहतो मी. हो आणतो मी 6 वाजता. उद्या सकाळी आणून देईन म्हणतो तुले. उद्या सकाळी आणून देईन म्हणजे देईन. ठीक आहे, मग चालली मी. जाण तुम्ही वावरात, बसलेच राहून का आता घरी? जातो ना, बसला राहीन का आता, जेवतो जातो. हो जेवून घ्या आणि जा मग वावरात. काय होय असं काऊन करून राहिले होते? चांगलं खेळवाना. मी बाप मा पोरीले मी कसाही खेळवण. मी खेळून राहिलो तिले, हसवण्याचा प्रयत्न करून राहिलो मी तिले. तू चुप राह. असं हसत होता का? बंदरावानी खाका करून राहिले तर. हो तू बंदरी मा पोरीले बंदरावानी म्हणतो तर मी कसाही हसवण.
तिला नाही म्हणत हो, तुम्हाला म्हणतो. मला बंदर म्हणता? त्या भाऊ बंदर. आता इथं मा भावाची गोष्ट कशी आली? हा, तुम्ही बंदर मोठे चालले तर चांगलं खेळवा, नाही तर जा तिकडे कामाला जा. बसले आहे मोठे तर हॅके हॅके करून राहिले तर काहीच काही बोलता. काही झालं तर मा भावावरच गोष्ट येते काय? चाललोच होतो कामाले, अजून तर डब्बा नाही झाला. आता असंच चालन काय बा, असंच चालन का आता? आता कधी 10 11 11 वाजता जाईन का मी? आता डब्बा काय आता उपाशी जाऊ का मी? अजून तर एकही पोळी नाही झाली. मामीजीनं तर अजून स्वयंपाकच नाही, स्वयंपाकाला हातही नाही लावला. काही जाऊ मी? चाललोच होतो मी. आता तर तुम्हाला ते ऍडजस्ट करच लागन. कसं 1 2 3 महिने एक माई किती करणार आहे? थोडीशी मदत तर करत नाही तुम्ही. मी 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 काय मदत करू? मी स्वयंपाक करू नको का आता तू आईले? मी करू नका. काही थोडंसं तर थोडं बुत्त करूच शकता ना. स्वतःचा डब्बा बांधून घ्यायचं, स्वतःचं वाढून घ्यायचं, जेवून घ्यायचं, तेवढं तर करूच शकता. तुम्हाला आयतं पाहिजे सगळं, आयतं पाहिजे सगळं. मी आजपर्यंत नाही केलो ना, आता करण काय? मी नाही करत. मग जेव्हा भेटते तेव्हा घेत जाण, खात जाण, जात जा. फालतू बोलू नका. एक माई किती करणार आहे? आणि आता डिलिव्हरीच्या घरी कामं किती राहते? हिची मालिश करणं, इले गुट्टी पाडणं, इले हे ते बाबा किती राहते. गुट्टी? आतापासून गुट्टी पाजून राहिली काय? नाही, आताच नाही पाजली. आई म्हणे 12 दिवसाच्या बाद पाजा लागन म्हणे, 12 दिवसाच्या बाद पासून. काही नाही पाजायची गुट्टी गिट्टी, काही नाही होत त्यानं. 6 महिने काहीच नाही देवाचं म्हणलो. डॉक्टरनं सांगितलं 6 महिने काहीच नाही देवाचं बाळाले, दुधाशिवाय, आईच्या दुधाशिवाय. गुट्टी नाही ना, फुट्टी नाही ना, काहीच नाही. पण आता जुन्या जमान्यातले लोक देत होते ना, वो लेकराले गुट्टी देत होते, शहद देत होते. हो, गेला तो जुना काळ. आता डॉक्टर सांगते काहीच नाही देवाचं म्हणते. गुट्टी नाही, काही नाही देवाचं, काही नाही म्हणजे काहीच नाही. दीदी येईल देऊ नको देतो. आता सांगतो तुले, काहीच नको देवाला लावू. काहीच नाही म्हणजे काहीच नाही. सांगा लागन मग आई देत नको देऊ म्हणून गुट्टी नाही, पुन्हा काही नको देऊ म्हणून. हो म्हणतो, नागपंचमी आहे उद्या. सातुकी तू दडून आणायचं आहे का नाही आणायचं आहे? लाया फुटाने ती. आता काय आता सणवार करावं? आता घरात डिलिव्हरी झाली ना, आता राहू द्या. आता 1.25 महिना आता काही सण नाही फण नाही, काहीच नाही करायचे. राहू द्या ना, चालन. तुम्ही लागन तर बाहेर जाण, तर तुम्ही नको जा मंदिरात बिंदिरात. राहू द्या. नाही केलं 1 वर्ष तर काय होते? हो, तेच म्हणतो मी बी. नाही करावं लागेल ह्या वर्षी. आता 1.25 महिन्यापर्यंत काहीच नाही. कोण हो मी? बाबा हो मी बाबा. कसे पाहिजे लेकरू बाबाले, कसे पाहिजे? बाबा हो मी बाबा हो. तूच आमचं नाव रोशन करशील बेटा, तूच. पिंकी बी काही कमी नाही. दोघ्या बहिणी मिळून माय बापाले. ठीक आहे ना? हुशार आहे माझी बहीण, हुशार आहे. अरे वा अरे वा, ऐकले काले. आमचं द्या बा काकाजी पहिले दडून. पहिले आमचं दडून द्या, आम्ही बाहेर काहून आलो. लागन तर तुम्ही 5 रुपये जास्त घ्या, पण आमचं पहिले दडून द्या बा काकाजी. काहून 5 रुपये जास्त द्यावा? कमला नाही पैसे आले का तापाशी? 5 रुपये जास्त घ्या ना, दडून द्या. देतात ना ते दडून, कसे दडून देतात ते? फक्त नंबर लावा लागते त्याच्यापाशी, नाही जी काकाजी? 5 रुपये पहिले दडून द्यायला 5 रुपये लागन का तुम्हाला? नाही मी कुठं मागलो बा? मी नाही मागवतो रे बा जास्त पैसे. नाही 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 नाही. पण नंबर लागन रे बा. इच्छे बी लोक येतात. हो, इच्छे लोक म्हणतात मग तुम्ही बाहेर गावावाले जास्त देता म्हणते, पहिले देता म्हणते, तर मग आता तिथंच दळत जा म्हणते, असे म्हणते इच्छे बी लोक. कमला तर बस पैशाची धमक दाखवते कुठं बी. तसं नाही व, पैशाची धमक दाखवत नाही. म्हटलं आता लवकर भेटलं पाहिजे म्हणून म्हणतो. 5 रुपये गेले आपले तर काय होते लवकर झाल्यावर? कायले 5 रुपयाचं दुसरं काही होते. बिस्किटचा पुडा होते लेकरासाठी 5 रुपयाचा. ठीक आहे, बस झालं, बंद करा काकाजी. हो बाई. आम्ही आनंदपुराहून आलो. तो पाण्या पावसाचे दिवस आहे, तर आम्ही कधी 1 घंट्यात बाजारातून येतो. तुम्ही दळून ठेवा ना काही 1 घंट्यात. लागन तर 5 दळणं आहे. इथचे लोक काय 8 वाजता येतील रातचे. मग आतापासून त्याचं दळून ठेवता काय? आमचं द्या ना दळून पहिले. हो बरोबर आहे तुमचं. इच्छे लोक 8 वाजता येतात रातच्यानं, पण म्हणतात मग गरम गरम आहे म्हणते, आताच दळलं म्हणते तुम्ही. आम्ही दिवसभराच आणून ठेवलं आणि तुम्ही आताच दळलं, असे म्हणतात मग लोक इच्छे. पहिले थंड दळण पाहिजे. द्या ना काकाजी. आता उद्या नागपंचमी आहे म्हणून आम्ही संगमंग दळण आणलं, नाही तर संगमंग आणतो का आम्ही? एकानेकानंच आणतो ना. आणि बाजारही करायला लागते आम्हाला. 1 घंटा आहे ना तुमच्यापाशी, द्या ना 1 घंट्यात दळून. इच्छे काय लय दळण आहे का? ठीक आहे. पाण्या पावसाचे दिवस आहे, मुली समजते. ठीक आहे, पहिले तुमचे दळून ठेवतो. जा तुम्ही मस्त आरामानं बाजार करा, या बाजार करून तुमचे दळण मी दळून ठेवतो. आताच नंबर लावतो एक. कोणाकोणाचं काय काय आहे? सातूच आहे सगळ्याचा सातूच आहे. कोणाचा 2 किलो, कोणाचे 4 किलो, कोणाचे 5 किलो. दुसरं काही नाही आहे, सातूच आहे. ठीक आहे, ठेवतो मी दळून. पहिले भाजीपालाच घेतं काय हो शांताबाई? अद्रक, हिरवे मिरची घेवायचे आहे मला, तर घेऊन घ्या म्हणतो पहिले. तू काय म्हणतो? तू कसं म्हणतो? म्हणतो का पहिले हे लाह्या घी फुटाने घेऊन घेऊ, लाह्या फुटाने गुड मोह, आणि मग भाजीपाला घेऊ. मग खाली पहिले भाजीपाला घेशील, मग खाली चकणार नाही का तो भाजीपाला? हो,
असं आहे नाही. मिरची गिरची काय चपते व हे मिरची न अद्रक आता इथं आहेच का, आता इथून काय जातात तिकडे घेत घेत चाल ना. चाल मग तुझ्या मतानं चाल, जे जे दिसते ते घेऊन जा नाही, अशी म्हणतो तू नाही. हो मस्त ताजे ताजे फुलं आहे हो कमला. फुलं कायले घेतो व गंगा, फुलं तर घरीच आहे. मावावरात तर लागन तेवढे फुलं आहे. त्या वावरात आहे, मावावरात थोडी आहे. मला तर इकतच घ्यावं लागलं, मी इकतच घेतो. उद्या कामी पडन लागन तर बेलपात्र रमेशचे बाबा आणून देईन म्हणते, पण फुलं नाही आहे मावावरात ना, मा घरी आहे. गावात कुठे हिंदू बाबा सकाळी सकाळी फुलासाठी घेऊन घेतो मी इथंच 50-100 रुपयाचे. नको घेऊ गंगा, मी देईन तुला फुलं, मी देईन. हे आणतीन फुलं आजच आणून ठेवून म्हणे उद्यासाठी, तर मी त्याच्यातले देऊन देईन. तुला देईन सगळेले देईन. मावावरात तर फुलं आहे. नको घेऊ फुलं, कायले तेवढे 50-100 रुपये नाच करतो, राहू दे ना, मायापासून घेऊन घेतो. नाही नाही मी नाही बाबा, मी त्यापासून फुलं घेऊन देवाला चढवून तर तुलाच पुण्य लागन त्याचं. मला काय पुण्य भेटन, मला घेऊ दे इकतच. माया माया घे बापा मग इकत घे. हा पूजा बी करतो आणि फळाची बी चिंता करतो. पुण्य भेटन काय नाही, करत राहावं आपलं कर्म करा, फळाची चिंता नाही करा. कर्म केलं ना तर फळ आपापच भेटते. हो आता इथं ज्ञान नको देऊ मध्ये, घेऊ दे मध्ये फुलं. तू घे घेशील तर गुलाबाचे बी आहे का त्या वावरात? गुलाबात झेंडूचे असं त्या वावरात. हे गुलाबाचे शेवंतीचे हे आहे का? हाय शेवंतीचे बी आहे 2-4 झाडं, आणि गुलाबाचे झाड तर मा घरीच आहे. चांगलं आहे बापा, त्या घरीच आहे फुलं तर मी घेतो बापा. शेवंती घेतो आणि गुलाबाचे फुलं घेतो आणि हे झेंडू बी घेतो. काकू, हे गोष्टी करायची जागावर काही आहे? हे पब्लिक स्थान नाही होईये, माझं दुकान होईये. इथं तुम्हाला काही घेवायचं असेल तरीच उभे राहा, नाही तर इथून जाऊ शकता तुम्ही. अरे घेवाचं आहे बुटुकल्या, घेवाचे आहे मला फुलं. दे बरं सगळे फुलं 500-500 ग्राम दे. ग्राम न शिकतं ना? हो ठीक आहे, सगळेच ना 500-500 ग्राम. हा दे, डबल पूजा करायला लागते उद्या आता. दे 500-500 ग्राम. घे मग गंगा तू फुलं घे, मी तिकडे मूर्ती पाहतो नागोबाची. संगत जाऊ ना, मला बी घ्यायची आहे मूर्ती. फुलं घेऊ दे मला, संगत पाहू मग मूर्ती. तिथे भाव करू मस्त मूर्ती, 2 घ्या लागते तर. ठीक आहे मग. काकू ठेवायचं असेल तर घ्या, नाही तर इथं थांबू नका. हा माझ्या दुकानात लय मोठे ग्राहक येते. तसं रे बापा, त्या दुकानात लय मोठे ग्राहक आणि मला घेवायचेच आहे. किती महाग लावले बापाला, हा एवढे महाग लावतं काय रे? काही फायदा उचलतं काय सणाचा? मग तर कोणी सण झाला तर कोणी नाही पुसत ना, लावायले कोणी घेत नाही. हा सणवार आला का फायदाच उचलता. लूट मचवली, सगळी लूट मचवली. एवढे महाग देते काय कोणीला? हा हा सस्त्या कर जराशा. घेतो मी, किलोभर घेतो. आणि हे नागोब्याचे पोस्टर बी घेतो मी. सस्त्या फुकटच घेऊन जा ना काकू, फुकटच घेऊन जा तुम्ही, तुमच्यासाठी फुकट आहे. फुकट दे मग बांधून, फुकटच घेऊन जातो. देतो तर दे. काय काकू तुम्ही मजाक उडवता काय गरीबाची बाबा? फुकट देते का? मी इथं बसलो काय त्यासाठी बसलो? मी कामधंदे सोडून फुकट देवासाठी? बापा तूच तर म्हणून राहिला. हा चल 10 रुपये कमी कर, 40 रुपये लाव. दे 40 रुपयाचे किलोभर दे. किलोभर घेतो मी दे 40 रुपयाचे. साप साप साप, मोठा साप निघाला, पोळा पोळा पोळा, मोठा साप निघाला. हा साप निघाला कुठं रे बापा? कुठं पाहू रे बापा आता मी? पळा काकू पळा, हे साप मोठं बेकार राहते. हे पळा पळा पळा, थांबू नका तुम्ही. शांताबाई गंगा कुठं गेले व? माय कुठं गेले गड्या? साप निघाला म्हणते बाजारात, कुठं पाहू मी आता? काप 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 भाऊ, आम्ही दोघी जणी घेतो. साप साप साप, पोळा पोळा पोळा, साप भला मोठा साप, भला मोठा साप. बापरे कुठं निघाला व? गुन्हे साप निघाला म्हणते बापा. मोठा साप, पोळा पोळा पोळा, भला मोठा साप. अरे बाप रे बुवा, काय बायका होई रे बुवा. हा साप साप म्हणले तिकडे कोण होय तर मलेच तुडवत गेल्या. आरामानं पया, हा अंगावर येते का तुमच्या साप? एवढ्यानं माझ अंगावरून गेले मोठ्या बाया. कोण होय रे? कुठं आला साप? साप साप साप, पोया पोया पोया. अमो बाई साप निघाला म्हणते व कमला. कुठं होय तो बापा? पहिलं मग खाली थांबली पोय बापा. पागल बाया आहे का? हा ना, फुलावरच पाय देत गेल्या. साप साप साप, पोया पोया पोया. अरे बापरे, इकडूनच आवाज येऊन राहिला. इकडूनच येते वाटते साप, इकडेच निघाला वाटते. मी पळतो, नाही तर मी अरे बापरे. साप साप. गंध कशी पडली? हो मॅट झाली काय? म्हणजे पाळली काय? माग पायात पाय अडवली. हे कुठं निघला रे बापा साप? हा गंगाला काय झालं काय? तिने पाडलं पायात पाय गुथून. जमीन बुधून पाडलं काय व? जमीन बुधून पाडलं काय मी? मा समोर 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 होऊन राहिली होती ना, पायात पाय झाला तो पडली. साप साप साप, पोया पोया पोया. तुम्ही इकडे साप 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 करून राहिली व? पळवा गंगा. उठवा गंगा, पळवा उठवा. साप निघाला म्हणते कुठं तरी मोठा. अरे लोक पाहून राहिले. काय झालं बाबा तिकडे? काऊन कल्ला कल्ला सुरू राहिलं खायचा? धावपळ धावपळ सुटली तिकडे. काय सुटलं तिकडे? साप साप साप, पोया पोया पोया.
साप निघाला काय? अरे निघला असं इकडे पर्यंत पोहोचत नाही. गेल्यावर सगळ्या जणी कुठं सोडली नाही दिसून राहिलं मला. साप निघला म्हणते इकडे. ई, अरे बापरे, ठेस लागली रे बापा. अरे बापरे, पडली रे बापा. आज मेरी गोदी में बैठ जा, आज मेरी गोदी में बैठ जा. काय नालायक माणूस आहे बापा. आज मेरी गोदी में बैठ जा म्हणते, तिकडे साप निघला ना, तिकडे सारे लोक धावून राहिले, पडापड सुरू झाली ना. आज मेरी गोदी में बैठ जा म्हणते, पडली तर. अरे तिकडूनच येते साप. अरे बापरे, आई, मेरी गोदी में बैठ जा. काय नालायक माणूस आहे. पाय ओढून पाडलं मला. बापरे लय लाच लागली रे देवा. मी म्हणलो हे लहानसा फटाका होय, आता मोठा बॉम्ब होय रे बापा, आता मोठा बॉम्ब होय. साप साप भला मोठा साप. इकडे येते काय साप? कुठं निघाला साप तर? बा थांबा, पोलीस नको पोया. अरे पोहू नका, पोलीस नका पोहू. सापला धरला. काय बोलतो रे पोरा, तू साप धरला? हो ह्या काय टोपलीत आहे, धरला म्या साप. आता कोणाला भेवायची गरज नाही, धरला म्या. खरंच खरंच साप आहे का त्या टोपलीत? बापरे, खरंच त्याच्यात नागोबा आहे? तर मग नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागोबा दिसणं तर लय मोठी चांगली गोष्ट आहे. साक्षात नागोबानं आपल्याला दर्शन दिलं असंच आहे मग. हो काकू, पण ह्या नागोबाईला आता बाहेर काढासाठी मला गरुडाचे मंत्र टाका लागन आता. तेव्हा हा नागोबा बाहेर येईन आता. नाही टोपलीत बंद झाला आता. मी केलं टोपलीत बंद. टाकलं तर मग नंतर काढ बरं बाहेर, पाहू दे बरं कसं आहे तर. बाबा, हुड, काय पागल झाली का व गंगा? कायले पाहतं? नाही नाही रे पोरा, घेऊन जा, तू घेऊन जा तिकडे. तिकडे घेऊन जा दूर आणि सोडून दे तिकडे. नाही नाही पोरा, खरंच काढ बरं, टाक नंतर, दाखव बरं आम्हाला. दर्शन आता दिसला तर दर्शनच घेऊन घेवा. हा ना, एवढं पयालो आपण, नागोबा आला, नागोबा साप निघला, साप निघला. पोरानं धरला म्हणते तर दर्शनच घेऊन घ्या ना. पण मंत्र टाकाले मले 50 रुपये लागन आणि 1 किलो जलेबी लागन मले. तेव्हा मी मंत्र टाकन. ठीक आहे ठीक आहे. एवढं दर्शन होऊन राहिलं तर 50 रुपयासाठी 100 रुपयासाठी काय? 100 रुपयाची जलेबी आणि 50 रुपये. ठीक ठीक आहे, देतो तुला जलेबी आणून, थांब, 50 रुपये बी देतो. ते जलेबी घे 1 किलो आणि हे 50 रुपये घे. धर घे, खोल ना आता. भेटला ना 50 रुपये नाही 1 किलो जलेबी. खोल आता, दाखव आता काय हात. माय बाई, हे नागराजा पावजो आम्हाला. पण या नाग घालत बोलत काऊन नाही रे पोरा? होय, नाग तर जसं काढला तसाच आहे दादा, हालून नाही डोलून नाही राहिला. कारण काकू ह्या नाग साप नकली आहे काकू, रबराचा साप होय. नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना बाया हो, तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तू थांब रे पोरा, थांब तू. नागपंचमीच्या शुभेच्छा काकू. हाय, केवढं धाव 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 केलं आपण. हा,